श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र. विकसित भारत संकल्प यात्रेचं अंबेजवळगा इथं उद्घाटन. तेर इथल्या संतश्रेष्ठ श्री गोरोबा काका देवस्थानसाठी 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध आणि उमेद अभियानाच्या 501 महिला बचत गटांना 10 कोटी रुपयांचं कर्ज वाटप. या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती. केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुरू झालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचं अंबेजवळगा इथं उद्घाटन झालं. जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते या यात्रेतल्या चित्ररथांना मार्गस्थ करण्यात आलं. केंद्र सरकारच्या विविध योजनांची नागरिकांनी माहिती करून घेऊन त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान, जनधन, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस, प्रधानमंत्री जीवन ज्योती, प्रधानमंत्री किसान सन्मान, प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजनांचा नागरिकांनी लाभ घेऊन आपलं जीवनमान उंचवावं असं ते म्हणाले. केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियान टप्पा 2 अंतर्गत स्वच्छता अधिक मिशन अंतर्गत अंबेजवळगा गावाला विशेष प्रमाणपत्र देऊन मॉडेल गाव म्हणून यावेळी स्वच्छ भारत मिशन कक्षाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भागवत ढवळशंक आणि स्वच्छता निरीक्षक हनुमंत गादगे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. या संकल्प यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य शिबिरात जवळपास 60 ते 70 नागरिकांची तपासणी करण्यात आली. तसंच नागरिकांना केंद्र सरकारच्या आयुष्यमान भारत या योजनेअंतर्गत आयुष्यमान कार्ड काढून देण्यात आली. धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगामासाठी 4,98,720 शेतकऱ्यांपैकी 95% शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेची अग्रिम रक्कम दिवाळीपूर्वीच मिळाली असून उर्वरित शेतकऱ्यांना ही रक्कम वाटपासाठी कार्यवाही सुरू आहे. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी ही माहिती दिली. धाराशिव तालुक्यात तेर इथल्या संतश्रेष्ठ श्री गोरोबा काका देवस्थानसाठी 13 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून यातून करावयाच्या विविध विकास कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू झाल्या असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली. यामुळे संतश्रेष्ठ गोरोबा काका मंदिर परिसराचा संपूर्ण विकास आराखडा तयार करण्यात आला असून त्यातून सुशोभीकरण, विद्युतीकरण अशी विविध कामं करून या मंदिराचा चेहरा मोहरा बदलण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. धाराशिव जिल्ह्यात महाराष्ट्र जीवनोन्नती अर्थात उमेद अभियानाच्या 501 महिला बचत गटांना भारतीय स्टेट बँकेकडून व्यवसायासाठी 10 कोटी रुपयांच्या कर्जाच्या रकमेचं वाटप जिल्हाधिकारी सचिन ओंबासे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. महिला बचत गटांच्या महिलांनी पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमातून जास्तीत जास्त निधी घेऊन आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर व्हावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केलं. मराठा कुणबी, कुणबी मराठा, मराठा नोंदी शोधण्यासाठी जिल्ह्यातल्या विविध शासकीय विभागांच्या अभिलेखातल्या 41,49,948 नोंदींची तपासणी करण्यात आली. या अभिलेख तपासणीमध्ये जिल्ह्यात आतापर्यंत 1,215 कुणबी, कुणबी मराठा नोंदी आढळून आल्या आहेत. ज्या पात्र नागरिकांकडे कुणबी मराठा जातीचं जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रं आहेत त्यांनी महा ई सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन अर्ज भरावे असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे. धाराशिव जिल्ह्यातल्या 2,92,354 कुटुंबांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला. यामध्ये 1 किलो तेल, 1 किलो साखर तर प्रत्येकी अर्धा किलो चणा डाळ, रवा, मैदा आणि पोहे या वस्तूंचा समावेश होता. ढोकी इथल्या तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचं मोळी पूजन राज्याचे आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्या हस्ते झालं. आशियाई विकास बँकेच्या माध्यमातून $500 दशलक्ष म्हणजे 1,460 कोटी रुपये महाराष्ट्र शासनाला उपलब्ध होणार आहेत. यातून धाराशिव इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय इमारत बांधकाम यंत्रसामुग्रीसाठी निधी प्राप्त होणार असल्यानं या कामाला मोठी गती मिळेल असा विश्वास आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. धाराशिव इथल्या आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, जिल्हा तालीम संघ आणि महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद यांच्या संयुक्त विद्यमानं घेण्यात आलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत नांदेडच्या शिवराज राक्षेनं महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. महिंद्रा स्कॉर्पिओ आणि मोहोळ घराण्याकडून परंपरेनं चालत आलेली चांदीची गदा त्याला देण्यात आली, तर नाशिकचा मल्ल हर्षवर्धन सदगीर हा उपविजेता ठरला. या कुस्ती स्पर्धेत 45 जिल्ह्यातले 950 मल्ल आणि 555 पंच असे सर्व मिळून 1,500 जण सहभागी झाले होते. दिवाळी जिल्ह्यात उत्साहात विविध पद्धतीने साजरी करण्यात आली. धाराशिव इथल्या धारासूर मर्दिनी महिला फेडरेशनतर्फे दिवाळीनिमित्त शहरातल्या कुष्ठधाम परिसरातल्या 3ही वस्तीमधल्या सर्व मुलामुलींना कपडे तसंच फराळाचं साहित्य, फटाके वाटप करण्यात आले. धन्वंतरी दिनाचं औचित्य साधून धाराशिव इथल्या आयुर्वेद व्यासपीठ आणि रोटरी क्लबच्या वतीनं आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 38 जणांनी रक्तदान केलं. धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं. या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक. जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.